मित्रांनो, फायनली 1952 पासून म्हणजे साधारण 74 वर्षांपासून चालू असलेल्या EPFO स्कीम मध्ये आता काही महत्त्वाचे नियम बदलण्यात आलेले आहेत, जे की आपल्या फायद्याचे. त्यामुळे जर का तुम्ही सुद्धा जॉब करताय आणि तुमच्या सॅलरीतून PF कट होत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे. पूर्ण बघा, सेव्ह करा आणि तुमच्या इतर जॉब करणाऱ्या मित्रांना सुद्धा तो व्हिडिओ शेअर करा, सो दॅट त्यांचा पण फायदा होईल. 5 मेजर चेंजेस कुठलेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. नंबर 1, आधी जर का तुम्हाला EPFO मधून पैसे काढायचे असतील ना, तर लग्नासाठी 7 वर्षाचा वेटिंग पिरियड लागायचा, घर घेण्यासाठी 5 वर्ष आणि मेडिकल रिझन साठी तुम्ही इमिजिएटली काढू शकत होतात. पण आता या सगळ्यांसाठी मिळून फक्त 12 महिन्यांचा वेटिंग पिरियड लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे पैसे काढू शकता. नंबर 2, तुमच्या अकाउंटवरचे 75% पैसे आता तुम्ही विड्रॉ करू शकता. यापैकी कुठल्याही रिझन साठी, लग्न करायचं असेल, घर घ्यायचं असेल, मेडिकल रिझन्स असतील किंवा स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये सुद्धा तुम्ही ते पैसे विड्रॉ करू शकता आणि 25% पैसे तुम्ही रिटायरमेंटच्या नंतरच विड्रॉ करू शकता. नंबर 3, एज्युकेशन साठी 10 वेळा आणि लग्नासाठी 5 वेळा तुम्ही पैसे विड्रॉ करू शकता. आधी या दोन्ही कारणांसाठी मिळून फक्त 3 वेळेसच पैसे विड्रॉ करू शकत होता. नंबर 4, जे मी तुम्हाला सांगितलं, स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये सुद्धा तुम्ही तुमचे पैसे विड्रॉ करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलंही स्पेसिफिक रिझन देण्याची गरज नाहीये. तुम्ही फक्त स्पेशल सर्कमस्टन्सेस सांगताय, एवढं सुद्धा इनफ आहे. अँड नंबर 5, ज्याच्यासाठी बरेच लोक वेट करतात, ते फीचर म्हणजे PF चे पैसे तुम्ही UPI वरनं काढू शकता. जून मध्ये रोल आउट होणं एक्सपेक्टेड होतं, पण अजून सुद्धा ते फीचर लाईव्ह गेलेले नाहीये. मे बी नियर फ्युचर मध्ये UPI वरून तुम्ही PF चे पैसे सुद्धा काढू शकाल. सेव्ह करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.